नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 21 जुलै 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. बघूयात 21 जुलैच्या चालू घडामोडींचं विश्लेषण. UPSCच्या या वर्षीच्या जवळपास 623 उमेदवारांच्या मुलाखती बाकी होत्या, कारण लॉकडाऊन सुरू झाला होता. त्याच्या आधी काही मुलाखती झाल्या होत्या आणि त्याच्यामुळे अंतिम जो रिझल्ट आहे तो पेंडिंग आहे. आणि याच्याकरता UPSCने मधल्या काळामध्ये न्यूजही होते की ऑनलाईन चाचपणी करत होती UPSC की ऑनलाईन मुलाखत घ्यायची का. पण आता UPSCने नागरी सेवा जी काही परीक्षा UPSCच्या मुलाखतीचे जे उमेदवार आहेत त्यांना विमान भाडं UPSC देणार आहे. तसेच त्यांच्या राहण्याचा आणि राहण्याचा आणि वाहतूक व्यवस्थेचा जो काही सगळा खर्च आहे किंवा त्यासंबंधीची मदत आहे ती UPSC स्वतः करणार आहे. दुसरं म्हणजे काय की रेल्वे सेवा सध्या पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाही आहेत. आणि त्यातल्या त्यात समानपत्रे जी काही आहे किंवा उमेदवारांना ती द्यावीत असं राज्य सरकारला सुद्धा विनंती UPSC करणार आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट इथं क्लिअर होते की UPSCला एक्झाम घ्यायची आहे, म्हणजे इंटरव्ह्यू पण कंप्लीट करायचे आहे. पुढच्या प्रिलिमच्या आधी तो निकाल येणं अपेक्षित आहे. म्हणून बऱ्याच लोकांना जो प्रश्न पडतो की परत परीक्षा होणार का वगैरे, तर त्याचं उत्तर इथंच आहे की आयोगच परीक्षा घेण्यासाठी किती तत्परतेने काम करतो आहे. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. UPSCच्या बाबतीत तर विषयच येत नाही. त्याच्यानंतर जुलिओ रिबेरो यांनी पोलिसांना आवाहन केलेलं आहे. त्यांनी एक ओपन पत्र लिहिलं आहे बघा पोलिसांसंबंधीचं, की पोलीस सुधारणा जे काय आहे त्याचं लेक्चर होतं आपण केलेलं. आणि तिच्यामध्ये एक समिती पण होती बघा, रिबेरो समिती. तर हे निवृत्त पोलीस अधिकारी आहे आणि यांनी याच्यामध्ये एकच गोष्ट क्लिअर केलेली आहे की म्हणजे हे जे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे त्या पत्रातला थोडासा इथं हे आहे की गुन्हे आणि गुन्हेगार जे काय असतात तर त्या लोकांना म्हणजे गुन्हेगारी का वाढते, तर त्याची दोन कारणं यांनी सांगितली. एक तर राजकीय नेते आहेत आणि दुसरं आहे की पोलीस आहेत. मग आता राजकीय नेत्यांच्या बाबतीत तुम्ही फारसं काही करू शकत नाही, म्हणजे पोलीस खूप काही त्यांच्या बाबतीत करू शकत नाही की त्यांना पाठिंबा देण्यापासून गुन्हेगारांना तुम्ही परावृत्त करू शकत नाही. परंतु स्वतः म्हणजे पोलीस त्यांच्या कर्मचाऱ्यांना या गोष्टीसाठी तयार करू शकतात. आणि त्याच्यामुळं पोलिसांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की स्वतः गुन्हेगारांना कसल्याही पद्धतीची मदत करता कामा नये. आज ही दुबेची जी केस आहे त्या दुबेच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट पण आता म्हटलेलं आहे, आजची न्यूज आहे, सुप्रीम कोर्टाने काल म्हटलं आहे की एवढे सगळे गुन्हे करून जर त्याला जामीन मिळत असेल तर हा व्यवस्थेचा दोष आहे. हा दुबेचा पर्टिक्युलर दोष नाही. दुबे ही एक प्रवृत्ती आहे, पण दोष व्यवस्थेचा आहे, कारण व्यवस्थेने एवढे सगळे गुन्हे केल्यानंतर सुद्धा त्याला जामीन दिलेला आहे. आणि रिबेरो यांनी सुद्धा हे मत मांडलेलं आहे की लिटरली पोलिसांच्या लेवलला गोष्टी कराव्या. म्हणजे गांधीजींचं जे काय आहे, बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड, है ना. तर ती एक महत्त्वाची बाब इथं आहे. न्यायपालिकेचा अधिकार बळकवू नका, म्हणजे ज्या पद्धतीने हे सगळं काही इन्काउंटर्स आणि त्या गोष्टी होतात, म्हणजे प्रामाणिकपणा, अनुकंपा, सत्यन्यायाची तळमळ, कायदा संविधानाप्रती बांधिलकी ही तत्त्वे चिरस्थायी आहेत, ती असावी. खोट्या चकमकी किंवा चौकशी पाशवी पद्धती बंद होतील असं धोरण तुम्ही तयार कराल अशी खात्री आहे, असं पोलिसांबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे. तर बघू येत्या काळामध्ये कशी परिस्थिती होते. त्याच्यानंतर करोना प्रतिबंधक याच्यासाठी ऑक्सफर्डची जी लस आहे त्याची दुहेरी प्रतिकारशक्ती निर्माण करण्यात तिचं यशस्वी झाली असं म्हटलं गेलेलं आहे. आणि 18 ते 55 वयोगटातल्या लोकांना ही दिली गेली होती. तर बघू येत्या काळामध्ये. शेवटी बघा कसं असतं की ह्या ट्रायल्स आहेत, याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट असेल की कमर्शियल लेवलला कशा पद्धतीने हे वर्क होणार आहे. तर त्या सगळ्या गोष्टी व्हायला थोडा वेळ लागेल. थोडा आशेचा किरण आहे ना. भारतात सुद्धा लसीच्या चाचणीची प्रक्रिया सुरू आहे. तर बघू येत्या काळामध्ये गोष्टी कशा वर्क होतात. हां, नवीन पार्लमेंटची जी बिल्डिंग आहे तर त्यासंबंधी CPWD जे आहे तर CPWDनी सर्वोच्च न्यायालयाला काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. पण याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की प्रोजेक्ट व्हिस्टा असा हा सगळा प्रकल्प आहे. आणि प्रोजेक्ट व्हिस्टा जो आहे याच्यावर सेपरेट लेक्चर आपलं झालेलं आहे. जेवढे लेक्चर झालेले आहेत आणि ते तुम्ही बघणं अपेक्षित आहे, जर बघितले नसतील तर ते मी टेलिग्रामला पोस्ट करेल. कालही आपण तशी एक्सरसाइज केली होती. UPSCचे जे प्रश्न आले होते त्यासंबंधीचे पण सगळे जे काही लेक्चर्स होते ते तिथं टाकले होते. तर प्रोजेक्ट व्हिस्टा आहे, नव्याने आपण पार्लमेंट बिल्डिंग उभी करतोय. नाही, सुप्रीम कोर्टाला CPWDनी सांगितले आहे की 2026 नंतर पार्लमेंटचे सीट इन्क्रीज होऊ शकतात दोघीकडं, लोकसभा आणि राज्यसभा. कारण आपण 1972च्या सेन्ससच्या बेसिसवर 2026 पर्यंत सीट्स ज्या आहेत त्या फ्रीज करून ठेवलेल्या आहेत. कारण आपण
ह्या सगळ्या ज्या सीट आहेत लोकसभा राज्यसभा, तर त्या लोकसंख्येच्या तुलनेत आहे. म्हणजे त्याचा जो प्रपोर्शन आहे तो लोकसंख्येशी बघितला जातो, पॉप्युलेशनशी बघितला जातो. आणि पॉप्युलेशन कमी करण्यासाठी आपण खूप मेजर्स घेतले वेगवेगळ्या पद्धतीने. आणि तिच्यामध्ये येत्या काळामध्ये पॉप्युलेशन कमी व्हावी त्याच्यासाठी आपण काम करतो आहे. त्याच्यामुळे ते फ्रीज केलेलं आहे. दरवेळेस वाढवत राहिलो, नंतर पॉप्युलेशन कमी झाली, परत ते कमी करावं लागेल. मग 2026पर्यंत फ्रीज आहे, पण त्याच्यानंतर ती कॅपॅसिटी वाढू शकते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की कॅपॅसिटी जी आहे लोकसभा चेंबरची ती जवळपास 876पर्यंत जाईल. है ना. जॉईंट सेशन जे आहे पार्लमेंटचं त्याच्यामध्ये 1224 लोक अकोमोडेट होऊ शकतील. आणि राज्यसभा जी आहे तिच्यात 400 लोक अकोमोडेट होऊ शकतील. अशा पद्धतीने ते सगळं आहे. की करंट बिल्डिंग जी आहे हेरिटेज बिल्डिंग जी 1921 आणि 27च्या दरम्यान उभी केली गेली होती, तर हिच्यामध्ये जे होतं की हाऊस ऑफ इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलसाठी ते होतं. म्हणजे त्याची कॅपॅसिटी पण कमी आहे आणि त्याच्यामुळे आपण नवीन बिल्डिंग बांधतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट हिच्यामध्ये प्रोजेक्ट विस्टाचे दुसरे इशू काय आहे की एक, दिल्लीमध्ये जो काही आपलं सगळं मंत्रालय आणि त्याचे डिपार्टमेंट्स आहेत ते दूर दूर आहेत एकमेकांपासून. त्याच्यामुळे म्हणजे फॉर एक्झाम्पल ए पासून जर बी डिपार्टमेंटपर्यंत काही काम असेल तर तुम्हाला ट्रॅव्हल करून जावं लागतं बऱ्याच ठिकाणी, कारण गव्हर्नमेंटनी काही बिल्डिंगा मग लीजवर घेतलेल्या आहेत. पण हिच्यामध्ये काय आहे की ट्रॅव्हल करत असताना एकतर ट्रॅफिक हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ना. तुमचा टाईम खूप जातो हिच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे की दिल्लीतलं जे पॉल्युशन आहे तर हा एक मुद्दा आहे. म्हणजे जर सगळं एका ठिकाणी आलं तर तो एक महत्त्वाचा मुद्दा राहील. आणि दुसरा महत्त्वाचा ॲस्पेक्ट काय आहे की तुम्ही इकडं तिकडं भाड्याने घेतलेलं आहे तर तुम्हाला त्याचं रेंट द्यावं लागतं. तर गव्हर्नमेंट दरवर्षी ते रेंट पे करतं आहे. तर तुम्ही जर एकच बिल्डिंग एका ठिकाणी प्रॉपरली रेज केली की ज्या आपल्या आता गरजा आहेत त्याच्यानुसार, तर तुम्हाला ते रेंट द्यावं लागणार नाही. टोटल जो प्रोजेक्ट आहे विस्टा प्रोजेक्ट तो 20,000 करोडचा प्रोजेक्ट आहे. 20,000 CR, ओके, 20K CRचा प्रोजेक्ट आहे. तर त्याच्या संबंधी पण तुम्ही बघू शकता. पण एक आहे की 2026 नंतर, आता हा प्रश्न पण आपल्याला MCQ मध्ये विचारला जातो, कधीपर्यंत फ्रीज आहे 2026, कुठल्या बेसिसवर आहे, 1972चं सेन्सस. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. त्याच्यानंतर इथं आता यांनी उल्लेख केलेला आहे की जॉईंट सिटिंगचा उल्लेख आहे. मग आपण लगेच जॉईंट सेशन जे काय असतं पार्लमेंटचं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, जॉईंट सेशन कधी होतं वगैरे, है ना. तर ती एक महत्त्वाची बाब आहे. त्याच्यानंतर पुढचं बघूयात आपण. तर मॉब लिचिंग. आता मॉब लिचिंगची एक केस झालेली आहे आसामचा करीमगंज डिस्ट्रिक्ट जो आहे, जुलै 18 आणि 18 जुलैची केस आहे आसाममध्ये. आता तुम्ही विचार करा, या आसाममध्ये ऑलरेडी फ्लड सिच्युएशन आहे. म्हणजे माणूस प्राणी सगळे प्रॉब्लेममध्ये आहे. या परिस्थितीतसुद्धा आसाममध्ये बांगलादेशी सस्पेक्ट म्हणून बघितलं गेलं. आणि बांगलादेशी म्हणजे की बाबा हे कॅटल थीव्ज आहे ना, गुरंढोरं गाई चोरायला आलेत. आणि बांगलादेशी नॅशनल जे आहेत त्यांना 3 लोकांना मारलेलं आहे. मग हा एक इन्सिडेंट इथं घडला आहे. त्याच्या आधीही घडला होता, जून 1ला एक घडलेला आहे इथं. मग एकंदरच तुम्ही जर बघितलं की 2017चं नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचं डॉक्युमेंटेशन जे काय आहे त्याच्यानुसार, की जे ऑक्टोबर 2019ला रिलीज झालं होतं, तर आसाम जे आहे तिच्यात क्राईम रेट जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आहे. आणि जवळपास आसाम राज्यामध्ये पर लाख पॉप्युलेशन 143 क्राईम्स नोंदवले गेलेले आहेत. तर आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर क्राईम आहे. एकंदरच एकतर ही जी सगळी मेंटॅलिटी आहे मॉब लिंचिंगची, तर ती खूप काही चांगली नाही आहे. आणि मला तुम्ही सांगा की याच्या अगेन्स्ट जे काही कायदे केलेले आहेत ती राज्य कुठली आहेत, है ना. आपण कव्हर केलेलं आहे स्पॉटलाईट इयरबुकमध्ये, त्याचे रिव्हिजन लेक्चर्स आपल्या इथं आहेत. तर मॉब लिंचिंग नावाची जी कन्सेप्ट आहे तर त्याच्याबद्दल कायदेशीर गुन्हा ठरवणारी राज्य कुठली, पहिलं कुठलं, दुसरं कुठलं, तर ते मला सांगा. आणि आसाममध्ये या घटना घडलेल्या आहेत. ह्या घटना रेग्युलर आपल्या इथं घडत असतात. आणि हे कल्चर जे आहे मॉब लिचिंगचं ते कुठंतरी थांबलं पाहिजे. याला मराठीमध्ये झुंडबळी असं म्हटलं जातं, है ना. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तर तो एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आता बघा, बिग रिफॉर्म ऑन द रॉंग ट्रॅक. आता रेल्वेचं खाजगीकरण या संबंधीचं हे आर्टिकल आहे. याचे महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला फक्त क्लिअर करतो. आता भारतामध्ये काय आहे ना की पार्शियल खाजगीकरण आहे भारतात, 100% नाही. 100% खाजगीकरण कुठं आहे रेल्वेचं, UK मध्ये आहे, जपानमध्ये आहे. भारतात पार्शियल आहे. म्हणजे तिच्यातला तेजस एक्सप्रेस नावाची कन्सेप्ट तुमच्या समोर आहे. तेजस एक्सप्रेस जी आहे तर ते आपण एक चांगला प्रयोग केला आणि त्याचे पॉझिटिव्ह रिझल्टसुद्धा समोर आलेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आपल्या इथं प्रॉब्लेम काय आहे
की फक्त रेल्वेचा जो डबा आहे त्या डब्याच्या बाबतीमध्ये तुम्ही जे काही प्रायव्हेटायझेशन आहे त्यांची इन्व्हेस्टमेंट तिथं आहे. बाकी सगळी जी काही लायबिलिटी म्हणजे याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की फिक्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी. ज्या वेळेस खाजगीकरण होतं आहे तर नेमकी जबाबदारी कुणाची असेल, तर जबाबदारी काय आहे ना की जिथं सगळे बाकीचे जे इश्यू आहेत की प्रायव्हेट इन्व्हेस्टर जो आहे त्याचं फक्त कोच मेंटेन करण्यासंबंधी म्हणजे डब्याचं व्यवस्थापन एवढीच त्याची जबाबदारी आहे. आणि मग बाकीच्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतील म्हणजे ट्रॅक असेल, स्ट्रक्चर असेल, स्टेशन, सिग्नल, सिक्युरिटी, हे सगळ्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या रेल्वेकडे आहे. मग हे असलं कसल्या पद्धतीचं तुम्ही प्रायव्हेटायझेशन करताय? मग जर तो प्रायव्हेट एंटायटी जर तिथं रिस्पॉन्सिबलच नसणार आहे तर तुमच्या हाताला खूप काही लागणार नाही आहे. हा एक खूप महत्त्वाचा याच्यातला मुद्दा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की स्पीड आणि चेंजेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल की जवळपास 160 किलोमीटर पर आवरचा स्पीड असणं अपेक्षित आहे. परंतु आता जर सध्या तुम्ही बघितलं तर 110 किलोमीटर पर आवरचा स्पीड आपल्याकडं आहे. पण आता हा स्पीड जर तुम्हाला रेस करायचा असला तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की रेल्वेचे रूट जे आहेत तिच्यामधले जे कर्व आहेत ते कर्व तुम्हाला कमी करावे लागतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की क्रॉसिंग लेवल गेट्स आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्याही तुम्हाला इलिमिनेट कराव्या लागतील. त्याच्यानंतर स्ट्रेंथनिंग ऑफ ब्रिजेस, जे काही पूल आहेत ते पूल जे आहेत ते स्ट्रेंथनिंग करावे लागतील. कारण 160 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी जेव्हा ट्रेन जाणार आहे तर ऑब्वियसली व्हायब्रेशन आणि त्या सगळ्या गोष्टी असतील तर ते त्या पुलाला झेपलं पाहिजे. आणि आपल्याकडचे पूल कसे असतात ते तुम्हाला माहीत आहे. म्हणजे जस्ट बांधल्या तो त्याचाच खाली कोसळतो है ना, कानाला काही करायची गरजच नाही. म्हणजे हवेलाही प्रश्न पडतो की मी अजून काही केलेलं नाही आहे है ना, स्थिर आहे सगळं, वारा नाही आहे, पडला कसा ब्रिज. मग ह्या केसमध्ये तुम्हाला जे रूड आहेत ते स्ट्रेंथन करावे लागतील. म्हणजे स्पीडचे चेंजेस आणि तो सगळा इश्यू आहे. मग प्रायव्हेटायझेशन आणि त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, चांगलं रोल मॉडेल काय आहे तर हैदराबादची मेट्रो जी आहे तर ती PPP प्रोजेक्ट आहे आणि तो एक चांगला प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत की म्हणजे डेली मेंटेनन्स असेल, ऑपरेशन असेल, पॅसेंजर ॲमेनिटीज असेल, स्टाफ इश्यू असेल, तर सगळं जे आहे ते प्रायव्हेट एंटायटीकडं आहे. फक्त रेल्वेचा रोल काय आहे तिथं, लँड पॉवर परमिशन, लॉ अँड ऑर्डर. बघा, लँड पॉवर परमिशन म्हणजे काय आहे ना, रेड टेप मेकॅनिझममध्ये अडकू द्यायचं नाही. कुठल्याही महत्त्वाच्या परमिशन्स आहेत त्या घेऊन द्यायच्या, जमीन उपलब्ध करून द्यायची, त्यांना पॉवर उपलब्ध करून द्यायची, बाकी सगळी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा आहे की हे जे आपलं IRCTC जे आहे तर IRCTCमध्ये आपण पैसा गुंतवणं, त्याला स्ट्रेंथन करणं हे गरजेचं आहे. हे गव्हर्नमेंटनी केलेलं नाही आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे की एका बुलेट ट्रेनसाठी आपण मोठ्या प्रमाणावर पैसा टाकतो आहे आणि बुलेट ट्रेन करता गव्हर्नमेंट इतकं सगळं करतं आहे, पण IRCTC सारखी जी गव्हर्नमेंटची एंटायटी आहे, गव्हर्नमेंटची ही कंपनी आहे की इंडियन रेल्वे कॅटरिंग टुरिझम कॉर्पोरेशन, याच्या बाबतीत तुम्ही काही करत नाही, याच्यात गुंतवणूक करत नाही. तर इथं गुंतवणूक होणं गरजेचं आहे. IRCTCमध्ये इन्व्हेस्टमेंट येणं गरजेचं आहे. याचं काम चांगलं आहे. म्हणजे तुम्ही एका बुलेट ट्रेनवर सगळं जे काही आहे नाही ते टाकण्यापेक्षा जर यासारख्या कंपन्या तुम्ही जर स्ट्रेंथन केल्या गव्हर्नमेंटच्या तर तिच्यातून आपल्याला चांगलं अजून मिळू शकतं. त्याच्यानंतर अलायन्स सिस्टीमचा भारत कधीही पार्ट बनणार नाही, जयशंकर यांनी सांगितलं. म्हणजे आता एक मेजर मुद्दा आहे की नॉन अलाइनमेंट जे काय होतं, अलिप्ततावादी, तर हा जुना कन्सेप्ट झालेला आहे, ओल्ड कन्सेप्ट आहे. भारत आता कुणाच्याही अलायन्समध्ये जाणार नाही, परंतु भारत आता रिस्क घेईल बिग इश्यूजच्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर. जसं आहे की कनेक्टिव्हिटी आहे, मेरीटाईम सिक्युरिटी समुद्रातली, टेररिझम आहे, क्लायमेट चेंज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यावर भारत आता स्वतंत्र घेणार, म्हणजे भूमिका घेणार. तर कुणातरी बरोबर जाण्यापेक्षा है ना, आपण स्वतः भूमिका मांडू. कारण आताचं जे जग आहे त्याच्यामध्ये सर्व छोट्या मोठ्या देशांना एक महत्त्वाचा रोल आहे आणि त्यासंबंधी यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला उद्या प्रश्न विचारला जाऊ शकतो की नॉन अलाइनमेंट जे काय आहे तर हे जे होतं की इट इज टर्म ऑफ अ पर्टिक्युलर इरा अँड जिओपॉलिटिकल लँडस्केप, की म्हणजे ते त्या काळात होतं, आता त्याचा काही एक सिग्निफिकन्स नाही. कारण रशियाचं डिसइंटिग्रेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर जे टू पॉवर होते, दोन ॲक्सिस होते, तर आता US एक ॲक्सिस. आताची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर त्या सगळ्या याच्यामध्ये खरंच नॉन अलाइनमेंट म्हणजे मुद्दा एवढाच होता की एकीकडं US आणि एकीकडं USSR. तर आपण सांगितलं की आपण ना US बरोबर जाऊ नाही USSR बरोबर जाऊ. परंतु 1989 नंतर हे सगळं डिसइंटिग्रेशन झालं, रशिया बाकीचे देश जे आहेत, नंतर फक्त एकच पॉवर बनली आहे US. त्याच्यामुळे अलिप्ततावादाला असा पण काही अर्थ उरत नाही असं म्हणणाराही फार मोठा ग्रुप आहे आणि हिच्यातून आपल्याला नॉन अलाइनमेंटमधून खूप काही आपल्या हाताला लागलेलं नाही आहे.
पुढचा मुद्दा बघा, ई कॉमर्स करता नवीन रूल येणार आहेत आता. म्हणजे ई कॉमर्स करता आता जो काही ग्राहक कायदा आहे आपला नव्याने येतोय, तर त्याचा एक सेपरेट लेक्चर घेऊयात. आतापर्यंतचे सगळ्यात टफ नॉर्म जे आहेत ई कॉमर्सचे ते कन्झ्युमर ॲक्ट अंतर्गत येणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल की कंट्रीचं ओरिजिन म्हणजे कुठलीही वस्तू कुठं बनलेली आहे त्या देशाचं नाव तिथं असणं अपेक्षित आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 48 तासामध्ये तक्रार घ्यायची आणि 1 महिन्याच्या आत 1 मंथ 30 दिवसाच्या आत त्या तक्रारीचं निवारण झालं पाहिजे. अशा पद्धतीचे आत्तापर्यंतचे सर्वात टफ नॉर्म जे आहेत ते ई कॉमर्ससाठी येणार आहेत. कारण कोविड-19मुळे ई कॉमर्स ऑनलाईन बिझनेस इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे की त्या केसमध्ये आता तुम्हाला खूप प्रॉपरली वर्क करायचं आहे. जर तुम्ही ऑनलाईन संबंधीचे नियम बनवले नाहीत तर ते आपल्याला त्रासदायक ठरू शकतं, ग्राहकांची तिच्यातून फसवणूक होऊ शकते. तर हे जे रूल्स आहेत ते येणार आहेत आणि तेही आपण डिटेलमध्ये अख्खा कायदा डिटेलमध्ये करूयात. ओके. आता अल अमल हा संयुक्त अरब अमिरातीचं यान आहे ज्यांनी मंगळाकडे झेप घेतलेली आहे है ना. 20 जुलै 2020ला जपानमधलं ताने गिशिमा नावाचं जे काही अवकाश स्थळ आहे त्यांचं, तिथून सकाळी 5:58 याला सोडण्यात आलेलं आहे. अरब जगातला कुठल्याही देशाने आजपर्यंत आंतरग्रहीय मोहीम राबवली नाही. त्या अरब जगताची परिस्थितीच अशी आहे की ते म्हणजे जमिनीवरूनच त्यांचा सगळं सेट स्टेबल होईना, ते कधी अवकाशात जाणार. पण हे UAEने केलेलं आहे. UAEच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी तिथल्या राजकुमारांनी बदलून टाकलेल्या आहेत आणि येत्या काळामध्ये UAE कडून अशा गोष्टी अपेक्षित आहे आपल्याला. अल अमल यान जे काय आहे, तर अल अमल याचा अर्थ असा होतो आशा, ऑप्टिमिझम है ना. वजन जे आहे ते 1.3 टन आहे. खर्च याच्यावर $200 दशलक्ष केलेला आहे. फेब्रुवारी 2021मध्ये 49,50,50,00,000 किलोमीटरचं अंतर पार करून मंगळावर हे यान पोहोचणार आहे आणि त्यावेळी संयुक्त अरब अमिरातीचा 50वा वर्धापन दिन आहे. तर हे महत्त्वाचं आहे की त्यांचा 50वा वर्धापन दिन आणि त्याच्यासाठी हे सगळं है ना. जपानच्या मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजनी हे प्रक्षेपण केलेलं आहे है ना. आपल्या इस्रोला दिलं असतं तर आपण भारी केलं असतं. दुबईच्या अल खवानीज केंद्राला या यानाकडून संदेश पण मिळालेला आहे. त्याची सोलर पॅनल्स ओपन झालेली आहे. 200 दिवसांनी मंगळाच्या कक्षेमध्ये पोहोचून हे यान तिथल्या वातावरणाचा अभ्यास करणार तिथला. ओके. तर हे यान लक्षात ठेवा. आता हे जापानमधून गेलेलं आहे बघा. तर जापानवर आपल्याला प्रश्न विचारले जातात नेहमी. जापानचं मॅप लक्षात ठेवा बघा. जापानचे जे 4 महत्त्वाची बेटं आहेत तर ती आपण नॉर्थ टू साऊथ अशी लक्षात ठेवली पाहिजे किंवा मग साऊथ टू नॉर्थ कशी लक्षात ठेवा एका साईडनी. हे बघा, पहिलं जे आहे ते आहे होकायदो, दुसरं आहे होन्शू, तिसरं जे आहे ते शिकोकू आणि 4 आहे ते क्युशू. सो होकायदो, होन्शू, शिकोकू, क्युशू असे हे 4 वेगवेगळी बेटं आहेत. इकडं जे आहे तुम्हाला नॉर्थ पॅसिफिक ओशन आहे इथं. इकडं जे आहे तो सी ऑफ जापान आहे. ओके. तर हे एक महत्त्वाचं आहे, तर हे लक्षात ठेवा. तर टोकियो है ना, हे पण एक महत्त्वाचं शहर आपल्यासाठी आणि एकंदरच ऑलिम्पिक आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे पण चर्चेमध्ये. तर हा जापान. बॅलॉन डिओर पुरस्कार जे आहेत ते रद्द झालेले आहेत करोनाच्या साथीमुळं, की फुटबॉलचा मोसमातच व्यत्यय आलेला आहे. त्याच्यामुळे बॅलॉन डिओर पुरस्कार यावर्षी मिळणार नाहीत. फ्रान्स फुटबॉल मॅगझिनतर्फे 1956 पासून दरवर्षी जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूला हा पुरस्कार देण्यात येतो आणि आत्तापर्यंत लिओनल मेसीने सर्वात जास्त 6 वेळा हा पुरस्कार पटकावलेला आहे. सो हे खूप मानाचे पुरस्कार आहेत. बॅलॉन डिओर पुरस्कार जो आहे तो बरा म्हणजे फेमस आहे एकदम है ना. इयरबुकमध्ये पण मिळेल तुम्हाला आपल्या. पर्यावरणाच्या बाबतीमध्ये पण आसाममधली जी परिस्थिती आहे, त्याच्यानंतर निसर्ग आल्यानंतर तिथल्या लोकांना आपण आतापर्यंत खूप प्रॉपरली मदत करू शकलेलं नाही आहे है ना. कोकण असेल तर दुष्काळ हा नैसर्गिक नसून मानवनिर्मित असतो असं स्पष्ट मत डॉक्टर अमर्त्य सेन यांनी व्यक्त केलं होतं मागे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे असले जे वाक्य असतात हे तुम्ही एसेमध्ये वापरू शकता है ना, उत्तर लिहिताना वापरू शकता. पण एक गोष्ट आहे की आता सध्या आसाम, त्याच्यानंतर उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली आहे है ना, उत्तराखंड, त्याच्यानंतर निसर्ग येऊन गेलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर एकंदरच डिझास्टर मॅनेजमेंट आपल्या सिलेबसला आहे, राज्यसेवेला आहे, UPSCला आहे. डिझास्टर मॅनेजमेंट नीट करून ठेवा है ना. यू पद्मनाभ उपाध्याय वय वर्ष 88 यांचं निधन झालेलं आहे. बहुभाषा कोविद आणि भाषाशास्त्रज्ञ होते. तुळू शब्द रत्नाकर याचे 6 खंड त्यांनी लिहिले आणि त्याच्यावरून हे स्पष्ट आलं की तुळू ही बोली नाही तर ती भाषा आहे है ना. कन्नड भाषा आणि संबंधित बोलींचा अभ्यास त्यांनी केला होता.
आणि यू पद्मनाभ भाषा संवर्धनामध्ये काम करणारी फार मोजकी लोकं आहेत. महाराष्ट्रातले गणेश देवी तुम्हाला माहीत असतील पहा. गणेश देवी तुम्हाला माहीतच पाहिजेत भाषा संवर्धनाचा विषय आला म्हणजे, आणि अख्ख्या जगाला माहीत आहेत. मॅग्रो सोसायटी ऑफ इंडिया. तर हे मॅंग्रोव सोसायटी ऑफ इंडिया जे आहे, काल आपण रेफरन्स बघितला होता 1989मध्ये डॉक्टर अरविंद उंटवाले यांनी याची स्थापना केली होती. खारफुटीचं संशोधन, संवर्धन, संरक्षण याच्यासाठी ते काम करतं. त्यांचं मुखपत्र मंगलवन म्हणून आहे. 26 जुलै रोजी जागतिक खारफुटी दिन आहे, मॅनग्रोव्ज है ना, 26 जुलैला. संकल्पना जी आहे ती खारफुटी जंगल आणि मानवी सुरक्षा अशी आहे, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, महाराष्ट्रामध्ये सायबर सखी उपक्रम साजरा होणार आहे. सायबर सखी, आता नावातच आहे बघा, सायबर आपल्याला सायबर जे काही सगळा इंटरनेट आणि त्या सगळ्या गोष्टी, आणि सखी म्हणजे महिलांसंबंधी आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग, रिस्पॉन्सिबल नेटिझन्स यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. मुंबईसह राज्यभरातले जे 10 शहरं आहेत त्याच्यातल्या 5,000 महाविद्यालयीन तरुणींना सायबर सुरक्षेबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 10 शहरातल्या 5,000 महाविद्यालयीन तरुणी. या उपक्रमामध्ये 16 ते 25 वयोगटातील मुलींना इंटरनेटचा सुरक्षित वापर असू देत, गैरप्रकार असू देत, फसवणूक झाल्यास कायदेशीर बाबी या सर्वांबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आणि डिजिटल स्त्री शक्ती असंही या उपक्रमाला म्हटलं गेलेलं आहे, तर जस्ट ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, पॅसेज एक्सरसाइज. तर पॅसेज एक्सरसाइज भारत आणि अमेरिकेच्या नौदलाने केलेली आहे अंदमान निकोबार येथे. भारताच्या शिवालिक, सह्याद्री, कामोर्ता, राणा या नौदलाच्या जहाजांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता. अमेरिकेचं जे आहे USS निमित्झ आणि इतर 3 जहाजांनी भाग घेतला. 20 जुलै काल झालेला आहे हा सराव. हिंद महासागरामध्ये एकंदरच अमेरिका आणि भारताच्या या नौदलाच्या सरावामुळे चीनच्या विस्तारवादी धोरणाला आव्हानाला प्रति आव्हान आल्याचं स्पष्ट होतं आहे. आणि एकंदरच अंदमान निकोबार जर तुम्ही बघितलं तर बघा, अंदमान निकोबार याच्यामध्ये नॉरकोंडम हा एक्स्टिंक्ट व्होल्कॅनो आहे. बघा पूर्ण स्ट्रक्चरच दाखवून देतो, थोडं ब्लर आहे पण मी तुम्हाला सांगतो. पहिलं जे आहे हे नारकोंडम आहे, हा सुप्त ज्वालामुखी संपल्यात जमा आहे. त्याच्यानंतर सर्वात वरती जे आहे अंदमानमधलं नॉर्थ अंदमान उत्तर, त्याच्यानंतर मिडल अंदमान, आणि त्याच्यानंतर खाली जे आहे ते दक्षिण अंदमान किंवा साऊथ अंदमान. तर मिडल अंदमान आणि साऊथ अंदमानमध्ये बॅरन आयलँड आहे बघा, ॲक्टिव्ह वोल्कॅनो. आता बघा दोनच आहे, भारतामध्ये एक नारकोंडम आहे, तो सुप्त ज्वालामुखी, तो मृतपाय ज्वालामुखी सुप्तपेक्षा पण, आणि बॅरन जो आहे तो ॲक्टिव्ह वोल्कॅनो आहे. तर हे एक लक्षात घ्या. ग्रेट अंदमान जे आहे तर याला म्हटलं जातं बघा, नॉर्थ अंदमान, मिडल अंदमान, साऊथ अंदमान, ग्रेट अंदमान. अंदमान आणि लिटल अंदमान याच्यामध्ये डंकनचा पॅसेज आहे. MCQ करता लक्षात ठेवा, डंकनचा पॅसेज हा दक्षिण आणि लिटिल अंदमानमध्ये आहे. बघा वरचं जे आहे की नॉर्थ, मिडल आणि साऊथ याला ग्रेट अंदमान म्हटलं जातं, आणि त्याच्याखाली हा लिटिल अंदमान पण आहे. त्याच्यानंतर 10 डिग्री चॅनल्स आहेत बघा अंदमान आणि निकोबारमध्ये. आता हे कार निकोबार सगळ्यात वर आहे उत्तरेला, हा ना, सिव्हिल जेलीचा मॅप आहे हा. त्याच्यानंतर लिटिल निकोबार आहे, खाली ग्रेट निकोबार आहे, आणि सर्वात शेवटी इंदिरा पॉईंट आहे, भारताचा सगळ्यात शेवटचा पॉईंट. म्हणजे बघा अंदमानमध्ये ग्रेट अंदमान वरच्या साईडला आहे, आणि इथं जे आहे ते ग्रेट निकोबार सर्वात खाली आहे. ओके, म्हणजे डंकनचा पॅसेज लक्षात ठेवा, त्याच्या नारकोंडम, बॅरन आयलँड लक्षात ठेवा, MCQ करता महत्त्वाचं आहे. कालच्या प्रश्नांची उत्तरं घ्या. ऑटोटॉमी पालिशी संबंधित आहे, शेपटी तोडून टाकते. स्वान ॲटलास काय आहे, धूमकेतू आहे. माता मृत्यूदर सर्वात कमी असणारं राज्य केरळ. वन स्टॉप ही गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारी योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे, राजस्थान. एक गोष्ट लक्षात आली आहे की काही लोक फक्त 1-2 उत्तर देतात म्हणजे आठवलं ते. तर तुमचं काम आहे की आपल्याला का आठवत नाही आहे, तुम्ही जर लेक्चर बघतायत तुम्हाला आठवलंच पाहिजे. किंवा मेघराज असेल किंवा मग गौरी असेल, हे जी लोक उत्तरं लिहित आहेत तर ती उत्तरं बघूनच अर्धे लोक तिच्यातच खुश आहेत. तर तुम्ही स्वतः ती उत्तरं तुम्हाला आली पाहिजे. किमान तुम्ही तिथं एवढं सगळं डिटेल नाही लिहिलं तरी तुम्हाला ते स्वतःला उत्तर येणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही डेली फॉलो करताय तर याचा अर्थ आपण एकतर लेक्चर नीट बघत नाही. विजेच्या तारांचं ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. आजचे प्रश्न घ्या. IAS मेन्स करता तुम्हाला 2 टर्म एक्सप्लेन करायच्या आहेत, इथिक्स अँड मोरॅलिटी, इथिक्स अँड लॉ. 10 मार्कांसाठी 5-5 मार्काला, हा ना. निबंध कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, संविधानिक नीतिमत्ता काय असते, MPSC. प्ली बार्गेनिंग, समालोचना, सौदेबाजी यासाठी योग्य विधान निवडा. अमेरिकेतील न्यायालयात वारंवार वापरली जाणारी पद्धती आहे. भारतात 1990च्या दशकापासून न्यायालयात वारंवार वापरली जाते. फक्त अ बरोबर, फक्त ब, दोन्ही यापैकी नाही.
5G तंत्रज्ञान कोणत्या वर्षी आले किंवा येणार आहे? 2008, 2021, 2021, 2019. ओडिसात एकूण किती PBTG प्रजाती आहेत? है ना, म्हणजे जाती तिच्यातल्या ट्राईब्सच्या. 75, 25, 20, 13. हरेली उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? राजस्थान, छत्तीसगड, केरळ, हिमाचल प्रदेश. 262वा कायदा आयोगाने मृत्यूदंड फक्त आतंकवादींशी संबंधित गुन्ह्यात असावा अशी शिफारस केली आहे. DK बसू व पश्चिम बंगाल राज्य हा खटला कोठडीतील छळासंबंधीचा आहे. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, यापैकी नाही. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.